बच्चू कडू सारखा एक मोठा नेता या सभागृहात पाहिजे होता असं पत्रकार म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण की बच्चू कडू सारख्या या नेत्यामुळं सरकारवर वचक राहतो. रवी राणांकडे अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व जाऊ शकतं, पण त्यांना तशी संधी मिळाली तर ते नेतृत्व त्यांच्याकडे जाईल. आता मुळात या सगळ्या याच्यामध्ये रवी राणांना मंत्रिपदाची खूप अपेक्षा होती की त्यांना मंत्री करतील, कारण की पहिले सुरुवातीपासून काळापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते बांधील आहेत. देवेंद्र फडणवीसांचे एक ते चाहते आहेत. हा, हे काही बाबतीत खरं आहे की गटातटांचं राजकारण हे अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि इथं म्हणजे यावेळेस तर असं ऐकूयात आहे की मंत्रीपद मागायला लोक कमी गेलेत, पण याला मंत्री करू नका, त्याला मंत्री करू नका, याच्याकरता लोक जास्त नेतृत्वाला जाऊन भेटलेले आहेत. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 2019 ते 24 या काळामध्ये अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचं होतं. बच्चू कडू, यशोमती ठाकूर, रवी राणा यांसारखे नेते जिल्हा गाजवत होते. पण विधानसभा निवडणुकांनंतर मात्र सर्वच गणितं बदलून गेली आहेत. मोठी राजकीय उलथापालथ या जिल्ह्यात झाली, कारण बच्चू कडू पडले, यशोमती ठाकूर पडल्या, रवी राणा निवडून आले, पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्याच्या आधी लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाला. आता अमरावती जिल्ह्याचा मोठा नेता कोण असेल यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत अमरावतीचं राजकारण अनेक वर्ष जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार संजय पाखोडे सर. तर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा. तुषार, नमस्कार. सर, बच्चू कडू यांचा अनपेक्षित पराभव झाला. आता बच्चू कडू यांचं राजकारण काय असेल? कारण की पहिल्यांदाच किंवा अनेक वर्षानंतर अशी स्थिती येईल, बच्चू कडू सरकारमध्ये नाही, सत्तेमध्ये नाही, आमदारही नाही. बच्चू कडू यांचं राजकारण इथून पुढे काय असेल? निश्चितच तुषार, बच्चू कडू सारखा एक मोठा नेता आज आमदारकीपासून दूर आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. पण ते सत्तेसोबत फार काळ नव्हते. सत्तेसोबत महाविकास आघाडी सरकारमध्येच 1-2.5 वर्ष त्यांनी मंत्रीपद सत्तेसोबत घेतलं. बाकी त्यांची अगोदरची 15 वर्ष जी होती ती आमदारकी म्हणूनच त्यांनी गेली. पण बच्चू कडू सारखा एक मोठा नेता या सभागृहात पाहिजे होता असं पत्रकार म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे. कारण की बच्चू कडू सारख्या या नेत्यामुळं सरकारवर वचक राहतो. आणि अमरावती जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत. तर या समस्यांना जवळून पाहणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे. त्यांच्यासारखा नेता हा निश्चितच सभागृहात असणे फार गरजेचं होतं. राहिला तुमचा की बच्चू कडू आता काय करतील या पराभवानंतर, तर बच्चू कडूंची मुळात सुरुवातच जी आहे ही आंदोलनापासून झालेली आहे. त्यांची आतापर्यंतची सगळी आंदोलनं मी कव्हर केलेली आहेत, टेलिव्हिजनला होतो तेव्हापासून. तर मुळात त्यांचा जो पिंड आहे हा आंदोलनात्मक पिंड आहे. मग ते त्यांना जेव्हा आमदारकी मिळाली तेव्हा त्यांना एक व्यासपीठ मिळालं की सरकार दरबारी जाऊन भांडण्याचं आणि विधानसभेत त्यांचे प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ मिळालं. तर कोणताही नेता जो असतो त्या नेत्याला जर संधी मिळाली आणि त्याला आमदारकी मिळाली, नेतृत्व मिळालं, तर तो निश्चितच लोकांच्या प्रश्नांसाठी, समस्यांसाठी झगडतो. मुळात बच्चू कडूंचा स्वभावच हा आंदोलनकारी स्वभाव आहे. मुळात ते शिवसैनिक आहे आणि शिवसेनेनंतर त्यांनी स्वतंत्र स्वतःचा पक्ष काढला, प्रहार, आणि त्यातून ते स्वतः आमदार झाले. 20 वर्ष ते आमदार या ठिकाणी होते. त्यांचा पिंड आमदारकीचा म्हणजे आमदारकीचा जरी असला तरी त्यांचा मुळात पिंड हा आंदोलनकारी आहे. चळवळीतलं नेतृत्व म्हणून ते पुढे आलेलं आहे. त्यामुळे ते काही नेतृत्व खाली बसणार नाही किंवा त्यांचा पराभव झाला म्हणजे बच्चू कडूंचं नेतृत्व संपलं असं मुळीच म्हणता येणार नाही. उलट नव्यानं बच्चू कडू या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तयार झालेले आहेत आणि ते आणखी या ठिकाणी अग्रेसिव्ह होऊन चांगली भूमिका घेऊन हे सरकार सोबत 2-2 हात करतील आणि लोकांचे प्रश्न सोडवतील असं मला वाटतं तुषार. तर विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार अमरावती जिल्ह्यात आमदार झाले नाही, निवडून आलं नाही. कदाचित हे पहिल्यांदाच झालं असावं. हे का झालं? कोणत्या नेत्यामुळे असं झालं? आणि काँग्रेस अमरावती जिल्ह्यात पुढचं राजकारण कसं असेल असं वाटतं? नाही, हे काही फक्त अमरावती जिल्ह्यातच झालं असं नाही. तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रात बघाल तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अशी स्थिती उद्भवलेली आहे की काँग्रेसचे
आमदार निवडून नाही आले. आणि याला अनेक कारण आहेत, ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत चर्चेला गेले आहेत की सरकारच्या अनेक योजनांमुळे हा मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे लाडकी बहीण असेल, वयोश्री असेल, अशा अनेक सरकारच्या ज्या योजना होत्या त्या योजनांमुळे या ठिकाणी निवडणूक आली. आणि तर यांचे आरोप पण असे वेगळे आहेत, काँग्रेसचे आरोप की हे का निवडून आले, तो भाग वेगळा. पण हे काही फक्त अमरावतीत घडलेलं नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रात घडलेलं आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण यामुळे काही काँग्रेस संपेल अशातला भाग नाही आहे. काँग्रेस यापूर्वीही काँग्रेसनं असे दिवस बघितलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांचे 2 खासदार होते, पण आज सत्ता आहे. त्यामुळे राजकारण काही असं स्टेबल नसतं. मागच्या वेळेस त्यांचा विरोधी पक्ष नेताही झाला नव्हता लोकसभेमध्ये, पण आज 99 खासदार निवडून आले देशभरात आणि विरोधी पक्षनेता झाला. हळूहळू जी काही संधी मिळते या नेतृत्वाला सरकार विरोधात किंवा लोकांच्या बाजूने प्रश्न मांडण्याची, त्यातूनच हे नेते मोठे होतात आणि त्यातूनच हा पक्ष मोठा होत असतो. पुढे गेल्यानंतर जर कदाचित या महायुती सरकारचा अनुभव वाईट आला किंवा महायुती सरकारच्या विरोधात यांच्याकडे मुद्दे असतील, महायुती सरकारचे वाभाडे यांनी काढले आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडले, लोकांचे प्रश्न सुटले नाही, तर अशा अनेक व्यासपीठांवर काँग्रेस पुढे जाऊ शकतं. काँग्रेस संपली असं म्हणणार नाही. यापूर्वी असं वाटत होतं की काँग्रेस संपली असं चर्चेत होतं. पण काँग्रेस कुठे संपली? काँग्रेस वाढेल. आज काँग्रेस जी आहे, आज काँग्रेसचे कमी आमदार निवडून आले. लोकसभेमध्ये तुम्ही बघा तर लोकसभेमध्ये सर्वात जास्त निवडून आले. मग त्यावेळेस काही नव्हतं का? म्हणजे त्यावेळेस काही काँग्रेसबद्दल रोष नव्हता का? होता, पण लोकांनी त्यावेळेस पसंती दिली महाविकास आघाडी सरकारला. आणि मधल्या काळामध्ये ज्या योजना आल्या, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो योजनांचा मारा झाला आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा या लाभार्थ्यांना व्हायला लागला, त्यामुळे हे कुठेतरी हा बदल झाला आणि सरसकट महायुतीचे आमदार 233 आमदार हे निवडून आले. पण कोणताही पक्ष संपत नाही, तो काँग्रेस असतो, भाजप असो की कोणताही असो, हा पक्ष संपत नाही. याचं नेतृत्व तसंच राहतं. आता यशोमती ठाकूर आणि या नेतृत्व करतातच आहे, या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आहे, ते अमरावतीतून करतायत. बच्चू कडू पण त्यासारखे नेता आहेत. सुनील देशमुख सारखा एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आहे की ज्यांना विकासाचे महापुरुष म्हटलं जातं. त्यामुळे काँग्रेस कधी संपणार नाही. ही काँग्रेस त्यांचं नेतृत्व पुढं जाईलच. तर यशोमती ठाकूर पडल्या, बच्चू कडू पडले. आता अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व रवी राणा यांच्याकडे जाईल असं वाटतं का? रवी राणांकडे अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व जाऊ शकतं, पण त्यांना तशी संधी मिळाली तर ते नेतृत्व त्यांच्याकडे जाईल. आता मुळात तर या सगळ्या याच्यामध्ये रवी राणांना मंत्रिपदाची खूप अपेक्षा होती की त्यांना मंत्री करतील, कारण की पहिले सुरुवातीपासूनच्या काळापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते बांधील आहेत. देवेंद्र फडणवीसांचे एक ते चाहते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी ते नेहमी उभे राहतात. त्यामुळे त्यांना संधी मिळेल असं सगळं वाटत होतं, पण यावेळेस रवी राणांना संधी मिळाली नाही. फक्त रवी राणा यांचा पक्ष हा युवा स्वाभिमान पक्ष आहे. त्यांचे ते एकटे आमदार आहे, एकमेव आमदार आहे. नेतृत्व करण्याची संधी केव्हा मिळते की ज्यावेळेस तुमचे एक 3-4 आमदार निवडून आलेले असतील, जिल्ह्यामध्ये तुमचं 4-5 आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, तुमचे महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता असेल, नगर परिषदेमध्ये तुमची सत्ता असेल, जिल्हा परिषदेमध्ये तुमचे काही आमदार निवडून आले असतील, असं सर्व व्यापक प्रमाणामध्ये जर तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व असेल तर त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व तयार होतं. रवी राणांच्या बाबतीत रवी राणा सध्या हे त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहे आणि संस्थापक अध्यक्ष त्या पक्षाचे आहेत. पण निश्चितच जर त्यांना संधी देण्यात आली असती मंत्रिपदाची, तर मंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व या ठिकाणी एक दिसलं असतं. ज्याप्रमाणे आपण बच्चू कडूंना बघितलं, बच्चू कडूंना 15 वर्ष आपण विरोधात बघितलं, पण त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळाली. ते एक नेतृत्व उदयास येतं. नेतृत्व तेव्हाच उदयास येतं जेव्हा त्याच्याकडे कुठले अधिकार असतात आणि तो अधिकारवाणीनं लोकांचे कामं करू शकतो. आता हे आमदार आहेत, सत्तेसोबत आहेत, कामं करतील, पण मंत्रिपदाची जी एक त्याला आपण क्रेज म्हणतो किंवा मंत्रिपदाचं जे एक वलय आहे, ते मंत्रिपदाचं वलय एक निश्चित वेगळं आहे. त्यांना मंत्रिपद मिळालं असतं तर निश्चितच ते एक मोठं नेतृत्व अमरावतीमध्ये पुन्हा बच्चू कडू सारखं उदयास आलं असतं. यात काही वाद नाही तुषार. तर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 10 वर्षात पहिल्यांदाच, गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की अमरावती जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं नाहीये. म्हणजे अमरावतीमध्ये जे गटातटाचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालतं, त्यामुळे हा बसलेला फटका आहे का?
हा, हे काही बाबतीत खरं आहे की गटातटांचं राजकारण हे अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि इथं म्हणजे यावेळेस तर असं ऐकिवात आहे की मंत्रीपद मागायला लोक कमी गेलेत, पण याला मंत्री करू नका, त्याला मंत्री करू नका, याच्याकरता लोक जास्त नेतृत्वाला जाऊन भेटलेले आहेत. त्याच्यामुळं ही भांडणं जी आहे ही अमरावती जिल्ह्यातली जरी असली तरी सरकार दरबारी मुंबईपर्यंत ही भांडणं पोहोचलेली आहेत. गटातटाचं राजकारण या ठिकाणी आहे. आणि खरोखर या पहिल्यांदा मंत्रिपदावरून हा जिल्हा राहिलेला आहे. नेहमीच या जिल्ह्याला आतापर्यंत बघितलं तर पालकमंत्री हे अमरावती जिल्ह्याचे राहिलेलेच नाही आहेत. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री होते, एकेकाळी राजेंद्र दर्डा या ठिकाणी पालकमंत्री होते. म्हणजे पालकमंत्री हे पद असं आहे की तो जिल्ह्याची बोट बांधून ठेवतो आणि सगळ्या लोकांना घेऊन चालतो, सगळ्यांचे लोकांचे प्रश्न सोडवतील, सर्व समान न्याय देईल. त्यामुळे पालकमंत्री पदातून एक नेतृत्व तयार होतं. त्यामुळे जिल्ह्याचा जो पालकमंत्री असेल तो निश्चितच या ठिकाणी त्याचं नेतृत्व तयार होतं. पण आता दुर्दैवानं अमरावती जिल्ह्याला कुठलंही मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. आता भविष्यात सांगता येत नाही, भविष्यामध्ये ते नेतृत्व देऊ शकतात. एखादं मंत्रीपद अमरावती जिल्ह्याला मिळू शकतं, कारण एक मंत्रीपद अजून खाली आहे. आता ते नेमकं अमरावती जिल्ह्यासाठी आहे की कोणासाठी हे अद्याप आपल्याला माहिती नाही. पण मंत्रीपद जर दिलं जिल्ह्याला तर त्याचं नेतृत्व, त्या नेत्याचं नेतृत्व निश्चितच होऊ शकतं आणि जिल्ह्याला नेतृत्व मिळू शकतं. पण असं म्हणता येणार नाही की अमरावती जिल्ह्याला नेतृत्व नाही. सर्व पक्षी जर बघितलं तर सर्वच पक्षामध्ये नेते आहेत आणि सर्वच पक्षाचे नेते हे चांगलं नेतृत्व जिल्ह्याचं त्या ठिकाणी करत असतात. सत्ताधाऱ्यांची जशी गरज आहे तशीच विरोधकांची पण या ठिकाणी फार मोठी गरज आहे. कारण विरोधकांच्या माध्यमातून एक मोठं नेतृत्व या ठिकाणी होतं आणि त्यामुळे सरकारवर वचक राहतो, दबाव राहतो. भविष्यात बघता येईल या ठिकाणी कोणाला मंत्रिपदाची संधी देण्यात येते. पण मंत्रिपदाची संधी या ठिकाणी दिली नाही अमरावती सारख्या एका मोठ्या जिल्ह्याला, हा मात्र अमरावती जिल्ह्यावर खरोखर अन्याय झालाय. भाजपचे 5 आमदार निवडून आले, त्याच्यानंतर रवी राणा स्वतः अपक्ष निवडून आले, सुलभाताई खोडके ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या निवडून आल्या. 7 लोक या ठिकाणी भाजपचे आहेत. एक आमदार शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा आहे. तर 7 लोकांचं निवडून आले असताना या ठिकाणी कोणाला तरी एकाला मंत्रिपद निश्चितच द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे मंत्रिपदामुळे जिल्ह्याला एक वेगळं वलय निर्माण होतं आणि एक वेगळा फरक पडतो त्या मंत्रिपदाचा. तो मिळाला नाही. तो अन्याय अमरावतीवर निश्चित झालेला आहे. भविष्यात हे नेते दूर करतील अशी अपेक्षा ठेवूया. तर अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत आपण असं पाहिलं की पंजाबराव देशमुख या देशाचे कृषी मंत्री होते, त्यांच्यामुळे त्या भागात विकास झाला. त्यानंतर प्रतिभाताई पाटील ज्या अमरावतीच्या आहेत, त्यांनी देशाचं राष्ट्रपती पद सर्वोच्च पद भूषवलं. आणि इतर महत्वाचे नेते, आपल्याला असं दिसतं की कोणतं तरी पद मिळाल्यामुळे, मंत्रीपद मिळाल्यामुळे किंवा केंद्रात मंत्रीपद मिळाल्यामुळे त्या जिल्ह्याचा विकास होतो, काहीतरी नवीन येतं. म्हणजे न्यायालयाची इमारत असेल, शिक्षणाची विद्यापीठं असतील, अशा वेगवेगळी महत्वाची विकास कामं जिल्ह्याच्या राजकारणात होत असतात. आता हे अमरावती जिल्ह्याला मंत्रीपद न मिळणं, याच्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या विकासावर काही परिणाम होईल का या गोष्टीचा? निश्चितच तुषार, अमरावती जिल्ह्याला जर मंत्रिपद नाही तर त्याचा खूप मोठा परिणाम हा जिल्ह्याच्या विकासावर होतो. आणि हे यापूर्वी सुद्धा आपण बघितलेलं आहे अमरावती जिल्ह्यानं, की या जिल्ह्याला जर मंत्रिपद नसेल तर हा जिल्हा पोरका होतो. आता हा भाग वेगळा आहे किंवा देवेंद्र फडणवीसांचे मामा हे अमरावतीचे आहेत, त्यांचं प्रेम अमरावतीचं असणं साहजिक आहे. नितीन गडकरींचे मामा सुद्धा हे अमरावतीचे आहेत, मामपूर. या दोन्ही मोठ्या दिग्गज नेत्यांचे मामा हे अमरावतीत असल्यामुळे असं असं म्हणता येईल की या ठिकाणी अन्याय होणार नाही. पण मामा हा काही त्यातला भाग नाही. सर्वसामान्य नागरिकांना काय सुखसुविधा मिळतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्हाला आता उदाहरण तुम्ही उल्लेख केला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा. डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि ते अमरावतीचे होते. त्या काळी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या, कृषी महाविद्यालय सुरू केली, कृषी विद्यापीठ आपल्या या ठिकाणी आलं. महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ सुरू झाली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली. आजही ती ज्ञानगंगा चालते आहे. भाऊसाहेबांचा आता सप्ताह सुरू आहे आणि यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण विदर्भामध्ये शिक्षणाची एक मोठी ज्ञानगंगा भाऊसाहेबांनी या ठिकाणी आणली, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी आणली, हे मानावंच लागेल. कारण की ते देशाचे कृषी मंत्री होते आणि अमरावतीचे होते. अमरावतीला त्याचा फायदा झाला. दुसरं उदाहरण बघा, प्रतिभाताई पाटील होत्या. तर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या. तर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असतानाच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये खूप मोठा विकास या ठिकाणी झाला, कारण त्यांचं लक्ष होतं
अमरावतीचं रेल्वे स्टेशन हे जवळपास बंद झालेलं होतं आणि अमरावतीचं रेल्वे स्टेशन बंद करायचं आणि ते हलवून 10 किलोमीटर दूर बडनेरला न्यायचं असं जवळपास झालेलं होतं. मात्र ताई राष्ट्रपती झाल्या, प्रतिभाताई, आणि त्यांनी हे खऱ्या अर्थाने रेल्वे स्टेशन वाचवलं आणि या ठिकाणी मॉडर्न रेल्वे स्टेशन सुरू झालं. या ठिकाणी आज 12 ते 13 गाड्या या ठिकाणी अमरावती रेल्वे स्टेशनवरून धावतात. हा अमरावतीचा विकास आहे. तो जनतेला अमरावतीचा विकास बघायला मिळाला. जनतेच्या फायद्याचं हे सगळं परिवर्तन ठरलं. न्यायालयाची एक मोठी इमारत या ठिकाणी त्यांच्याच काळात उभी राहिली. रेल्वे वॅगन फॅक्टरी आली. पत्रकारितेतलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन देशामध्ये मोजक्या हे 5 केंद्र आहेत. त्या 5 केंद्रापैकी एक केंद्र अमरावतीत आलं. ते प्रतिभाताई पाटील यांच्या काळामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन पत्रकारितेचं शिक्षण देणारं. तर अशा अनेक गोष्टी या ठिकाणी नेतृत्व ज्यावेळेस जिल्ह्याचं असतं, अधिकार असतात, त्यामुळे जिल्ह्यामध्ये ते घडवून आणतात आणि लोकांना त्याचा फायदा होतो, जिल्ह्याचा विकास होतो. रासुगवई या ठिकाणी खासदार होते, रासुगवई राज्यपाल होते, त्यांचं सुद्धा लक्ष होतं. त्यांच्या सुद्धा साधारणतः माध्यमातून अमरावती जिल्ह्याचा हा विकासच झालेला आहे. असे बीटी देशमुख आपल्याकडे अमरावतीला बीटी देशमुख हे 30 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते. अमरावतीकरांना आज जे प्यायला पाणी मिळतं आहे हे केवळ बीटी देशमुख सरांमुळे या ठिकाणी पाणी प्यायला मिळत आहे. कारण की त्यांनी जर तो लढा दिलेला नसता विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, तर अमरावती जिल्ह्याला पिण्याचं पाणी मिळालं नसतं. पण त्यांच्यामुळे अमरावती जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचं 10% आरक्षण मिळालं आहे. आणि अमरावती जिल्ह्यातलं धरणाचं पाणी पळून लावलं होतं की अमरावती जिल्ह्यातल्या धरणाच्या पाण्यावर ऊर्जेचे प्रकल्प निर्माण होणार होते, मात्र ते फक्त बीटी देशमुख सरांमुळे थांबले. म्हणजे असे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल. जगदीश गुप्ता या ठिकाणी पालकमंत्री होते, महसूल राज्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेस विकास झाला. भुयारी गटार योजनेसारखी एक मोठी योजना आली, ती अद्याप पूर्ण झाली नाही, हा भाग वेगळा, पण त्यांच्या काळामध्ये एक मोठी योजना आली. सुनील देशमुख या ठिकाणी पालकमंत्री होते, त्यांच्यामध्ये शहराचा विकास झाला, रोड, रस्ते, नाल्या आणि ह्या सगळा विकास एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या माध्यमातून विकास झाला. वसुधा देशमुख या ठिकाणी पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात सुद्धा यावेळेस विकास झाला. या ठिकाणी यशोमती ताई ठाकूर पालकमंत्री होत्या, त्यांच्या काळात सुद्धा या ठिकाणी बराच विकास झाला. प्रवीण पोटे पालकमंत्री होते, कृषी मंत्री म्हणून अनिल बोंडे होते, त्यांनी पण काही काळ अमरावतीचं पालकमंत्रीपद हे केलेलं आहे. तर थोडक्यात जर बघितलं तर या ठिकाणी जर मंत्रीपद असेल, पालकमंत्रीपद असेल, तर त्या जिल्ह्याचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. त्या जिल्ह्याला एक नेतृत्व मिळतं आणि ते नेतृत्व त्या मंत्रिपदाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी बघायला मिळतं. तुषार, रवी राणांना काही मिळू शकतं का, म्हणजे मंत्रीपद किंवा कुठला तरी महामंडळ, म्हणजे भाजप सरकारमध्ये त्यांचं स्थान काय असेल? रवी राणांना काही सपोर्ट करून त्यांचं नेतृत्व अधिक मोठं किंवा राणा दाम्पत्याचं नेतृत्व नेतृत्व आणखी मोठं करण्याचा काही प्रयत्न असेल का इथून पुढे भाजपचा? निश्चितच असेल. ज्या मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं किंवा ज्या ताकदीनं हे राणा कुटुंब सरकारच्या सोबत राहिलेलं आहे, नवनीत राणा किंवा रवी राणा हे दोघेही जे आहेत ते सरकारच्या सोबत राहिले आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या सोबत राहिले आहेत. म्हणजे हनुमान चालिसा हे प्रकरण खरोखर संपूर्ण देशभर गाजलं की हनुमान चालिसा मुळे या दोघांना अटक झाली. 15 दिवस हे दोघंही दाम्पत्य जेलमध्ये होतं. काय तर हनुमान चालिसा वाचणे, हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन वाचणे हा त्यांचा एक नारा होता. त्याच्यामुळे त्यांना अटक झाली, 15 दिवस ते जेलमध्ये होते. थोडक्यात काय तर हनुमान चालिसा वाचण्यावरून हे दाम्पत्यांना सरकारने जेलमध्ये टाकलं. तर भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांचा विचार करू शकतं किंवा करेल त्यांचा विचार भविष्यामध्ये. नवनीत राणा यांना सुद्धा राज्यसभेमध्ये खासदारकी ते देऊ शकतात. कारण नवनीत राणा सारख्या नेत्याची देशाच्या संसदेमध्ये गरज आहे. मागच्या 5 वर्षामध्ये आपण नवनीत राणांना संसदेमध्ये बोलताना जेव्हा बघितलं तेव्हा खरोखर ज्या नेत्यांची गरज लोकसभेमध्ये असते, संसदेत असते, अशा त्या नेत्या आहेत. देशातले प्रश्न मांडणाऱ्या त्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना निश्चितच राज्यसभेत किंवा संधी देण्यात येऊ शकते. राज्यसभेत सध्या डॉक्टर अनिल बोंडे आहेत आणि अनिल बोंडे सुद्धा हे नेतृत्व करतायत. अमरावती जिल्ह्याचं राज्यसभेमध्ये आहेत, ते खासदार आहेत. पण जसं अनिल बोंडे यांची सुद्धा या अमरावतीला तेवढीच गरज आहे नेते म्हणून, त्याचप्रमाणे नवनीत राणा यांची सुद्धा अमरावती जिल्ह्याला नेतृत्वाची गरज आहे. हे दोनही नेते अमरावती जिल्ह्याला फार महत्वाचे आहेत आणि या दोन्ही नेत्यांना जर महत्वाची जबाबदारी मिळाली तर हे दोन्ही नेत्यांचं नेतृत्व अमरावती जिल्ह्यामध्ये विकसित होऊ शकतं. मध्ये मी आता मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हा एक बातमी सुद्धा वाचली होती की
डॉक्टर अनिल बोंडे जे आहेत खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये मंत्री करतील आणि नवनीत राणा जे आहेत त्यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पाठवतील. तर हे मी वर्तमानपत्रातूनच वाचलं. पण असं जरी या सरकारने केलं आणि डॉक्टर बोंडेंना महाराष्ट्रामध्ये मंत्री केलं आणि नवनीत राणा यांना राज्यसभेमध्ये खासदार केलं, तरी ह्या दोन्ही नेत्यांना महत्वाची पदं मिळतील. डॉक्टर बोंडेंनी या सुद्धा कृषी मंत्री पद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये भूषवलेलं आहे. आणि नवनीत राणांसारख्या महिला नेत्या या खरोखर राज्यसभेत किंवा लोकसभेमध्ये यांची गरज आहे देशाचे प्रश्न मांडण्यासाठी. यामुळे या सरकारला ताकदच मिळेल असं मला वाटतं. तर खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सशी बोलल्याबद्दल. अमरावतीतलं म्हणजे एक थोडीशी पोकळी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. वरून दिसताना तरी असं दिसतंय की अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व आता कोण करणार. जिल्ह्याला मंत्रिपद का मिळालं नाही, हे अनेक प्रश्न पडले होते. याची तुम्ही अत्यंत चांगली उत्तरं दिलीत, इन्साइटफुल माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद. आपण तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू. आपले खूप खूप आभार.